Welcome to AV number 4, part number 4. We come up to third activity of A2. Money makes the world go round. Explain it in the light of the poet's experience. तर पैशाभोवती दुनिया फिरते असं म्हणतात आणि आपल्याला हे स्पष्ट करून सांगायचं आहे की खरंच पैशाभोवती दुनिया फिरते का आणि नेमकं कवीचा अनुभव त्या बाबतीमध्ये काय आहे. अकॉर्डिंग टू द पोएट मनी हॅज गॉट अ लॉट ऑफ पॉवर विच अट्रॅक्ट्स मेनी पीपल टुवर्ड्स अ रिच मॅन. तर खरंच कवी असं म्हणतो की त्या ठिकाणी पैशामध्ये इतकी ताकद असते की ती त्या ताकदीमुळे त्या ठिकाणी माणसं जे आहेत ते श्रीमंत माणसांकडे त्या ठिकाणी गरीब माणसं ओढली जातात. बट दिस फ्रेंड्स आर नेव्हर ट्रस्टवर्दी. पण असे जे मित्र असतात ना ते ट्रस्टवर्दी नसतात, ते विश्वास ठेवण्यालायक नसतात. अ रिच मॅन डज नॉट हॅव द फ्रीडम ऑफ लिव्हिंग हिज लाईफ द वे ही विशेष ॲज ही इज बाउंड बाय मेनी फॉर्मॅलिटीज विच आर डम्प ऑन हिम बाय द सोसायटी. पण श्रीमंत माणसावर त्या ठिकाणी अप्रत्यक्षपणे अशा अनेक गोष्टींचा एक दबाव असतो, एक प्रकारचं प्रेशर असतं आणि त्या फॉर्मॅलिटीमध्ये त्या ठिकाणी तो पूर्णतः दबला जातो. द पोएट गिव्ज द एक्झाम्पल्स ऑफ अ चाइल्ड हॅव्हिंग अ ट्रम्पेट. आणि यासाठी कवीने एक उदाहरण दिलेलं आहे. तो म्हणतोय की श्रीमंत माणूस हा कसा असतो की ज्याच्या हातामध्ये अशी एक ट्रम्पेट आहे, अशी एक तुतारी आहे, अशी एक बासरी आहे. दॅट ट्रम्पेट बट ही डज नॉट नो हाऊ टू ब्लो इट. पण एक त्या छोट्या मुलासारखं त्याची अवस्था आहे की ज्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी ती तुतारी आहे, बासरी आहे, पण त्याला ती कशी वाजवायची, कारण कोणीतरी मेलेला आहे आणि मेलेला असताना कोण कोण वाजवणार आहे. ही होल्ड इट्स द वे ही वॉन्ट्स टू यूज इट. तो हातात त्याने धरलेली असते पण त्यात ती वाजवता येते, ती कशी वापरावी. बिईंग अ रिच मॅन ही डज नॉट हॅव द फ्रीडम. कारण त्याला ते जे श्रीमंत म्हणून त्या ठिकाणी जी मोकळीक असते ती त्या ठिकाणी त्याला नसते. ॲट द सेम टाईम वन कॅन बाय वन्स मोमेंट ऑफ फेम अँड ग्लोरी युझिंग मनी ॲज मनी गिव्ज द सोशल स्टँडिंग. पण त्याच वेळेला त्या ठिकाणी पैशामुळे त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची एक सोशल स्टँडिंग जी आहे ती त्याला मिळत असते. मनी कॅन गिव्ह अ रिच मॅन रूल द रूस्ट बट ही इज डिप्रायड ऑफ ट्रू फ्रेंडशिप बिकॉज ऑफ मनी ओनली. पण पैशामुळे त्या ठिकाणी खरी मैत्री जी आहे तो तो हरवून बसतो, कारण लोक त्या ठिकाणी त्या पैशाकडे पाहून अट्रॅक्ट होतात. तर मनी मेक्स द वर्ल्ड गो राऊंड. तर पैशामुळे त्या ठिकाणी एक गोल दुनिया पाहायला मिळते आणि कुठेतरी पैसा हा माणसाला समाधान देतो देत नाही हे शेवटी तुमच्या ॲटिट्यूडवर पण त्या ठिकाणी अवलंबून असतं असं मला वैयक्तिक वाटतं. नेक्स्ट टॉपिक जो आहे, नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. पुअर मॅन डिड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शुड वन कम डाऊन. एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग दिस स्टेटमेंट. पुअर मेन डिड नॉट गो अप so much as rich men should come down. Poor men need not go up so much as rich man should come down. हे गरीब मनुष्य जो आहे तो जास्त वरती जाऊ शकत नाही जेवढा श्रीमंत खाली येईल. बघूया आपण काय म्हणताय की थोडंसं हे वाक्य जरा कन्फ्युजिंग वाटतंय मला. I do not completely agree with the statement of the poet. I do accept that the rich should know the reality that God forbid if they lost their prosperity, they will be able to handle the situation. But the poor have all the rights to get the fruits of their labor and live a secure life. तर हे वाक्य थोडंसं बुद्धीला पटत नाही आहे, पण एक गोष्ट त्या ठिकाणी मान्य करण्यासारखी आहे. आय ॲक्सेप्ट दॅट द रिच शूड नो द रियालिटी दॅट गॉड फॉरबिड. देवाने एक मनाई केलेली आहे. इफ दे लॉस देअर प्रॉस्पेरिटी, जर कदाचित त्यांची प्रॉस्पेरिटी जी आहे, त्यांची जी भरभराट आहे, जर ते हरवली किंवा श्रीमंती जर त्या ठिकाणी संपली, दे विल बी एबल टू हँडल द सिच्युएशन. तर त्यांना ती परिस्थिती सांभाळता येईल किंवा तिला हाताळता येईल. बट द पुअर हॅव ऑल द राईट्स टू गेट द फ्रुट्स ऑफ देअर लेबर. पण गरिबाला त्या ठिकाणी एक अधिकार आहे, एक हक्क आहे की जी आपण जे कष्ट केलेले आहे त्या कष्टाचं आपल्याला फळ मिळायला पाहिजे. अँड लिव्ह अ सिक्युअर लाईफ. पण एक विशिष्ट असं सुरक्षित जीवन तो जगत असतो. बोथ द रिच अँड द पुअर शुड नो हाऊ टू हॅपी देअर फीट ऑन द ग्राउंड. प्रत्येकाला माहिती आहे, श्रीमंत किंवा गरिबाला, की आपण आपले पाय कसे रोवायचे एका ठिकाणी. इफ द पुअर मॅन गोज अप द लॅडर इन लाईफ, ही शुड बी एबल टू रेकग्नाइज हू इज ट्रू फ्रेंड इज अँड स्टे अवे फ्रॉम प्रिटेन्सेस इन लाईफ. तर जर त्या ठिकाणी इफ द पुअर मॅन गोज अप द लॅडर इन लाईफ, जर त्याला वरती चढायची असेल शिडी यशाची, ही शुड बी एबल टू रेकग्नाइज हू इज ट्रू फ्रेंड. तर त्याने ओळखलं पाहिजे की त्या ठिकाणी कोणते खरे मित्र आहेत.
अँड स्टे अवे फ्रॉम प्रिटेन्सेस इन लाईफ, आणि जे देखावे आहेत त्या देखाव्यांपासून दूर राहायला पाहिजे. द रिच मॅन ऑल्सो इन हिज डेज ऑफ प्रॉस्पेरिटी शुड बी एबल टू मेक आउट हू आर विथ हिम ओनली बिकॉज ऑफ हिज पॉवर ऑफ मनी. आणि श्रीमंताने पण त्या ठिकाणी एक विशेष काळजी घ्यायला पाहिजे की त्याने हे लक्षात घ्यायला पाहिजे की श्रीमंत असताना आपल्यासोबत त्या ठिकाणी कोण असतं, कोण राहतं. इट डिपेंड्स ऑन हाऊ प्रॅक्टिकल द पर्सन इज टू अंडरस्टँड द ट्रूथ ऑफ लाईफ. आणि शेवटी प्रॅक्टिकल राहणं हे अतिशय गरजेचं आहे आणि त्या प्रॅक्टिकॅलिटीमध्येच त्या ठिकाणी जीवनाचं सत्य जे आहे ते सामावलेलं असतं असं कवी म्हणतो आहे. A3, turn to A3. Find out meanings of the phrases given below and use them in your own sentences. Find out meanings of the phrases. ह्या फ्रेजेसचे मिनिंग्स आपल्याला शोधायचे आहेत आणि त्याला वाक्यात वापरायचं आहे. बी इन द मनी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बी इन द मनी? बी इन द मनी बी इन द मनी मीन्स बी इन अ लॉट ऑफ मनी. तर भरपूर पैसा त्या ठिकाणी असणे किंवा पैसा मिळवणे, खूप पैसा कमवणे असं त्याला म्हणतात. माय फ्रेंड वॉज इन द मनी आफ्टर ही सोल्ड द शेअर्स जुडिशियसली. माय फ्रेंड वॉज इन द मनी. माझा मित्र त्या ठिकाणी अगदी पैशामध्ये लोळत होता जेव्हा त्याने काही शेअर्स सुज्ञपणाने विकत घेतले त्यावेळेला. विन लॉट्स ऑफ मनी. सेकंड, विन लॉट्स ऑफ मनी मीन्स मेक अ फॉर्च्यून. त्या ठिकाणी जे चांगलं भविष्य जे आहे, चांगलं दैव त्या ठिकाणी मिळणं त्याला म्हणता विन लॉट्स ऑफ मनी. माय अंकल हॅज ओन लॉट्स ऑफ मनी फ्रॉम हिज बिझनेस. माझ्या काकांनी भरपूर पैसा त्या ठिकाणी धंद्यामध्ये, व्यवसायामध्ये कमवला. फॉर माय मनी मीन्स इन माय ओपिनियन. फॉर माय मनी. फॉर माय मनी राहुल इज द बेस्ट ओपनिंग बॅट्समन इन इंडिया टुडे. फॉर माय मनी, तर माझा विचार कराल तर माझ्या मताने त्या ठिकाणी राहुल इज द बेस्ट बॅट्समन, ओपनिंग बॅट्समन इन टुडेज वर्ल्ड. मनी फॉर ओल्ड रोप. मनी फॉर ओल्ड रोप मीन्स वॉट? मनी और रिवॉर्ड अर्न फॉर लिटिल और नो एफर्ट. मनी फॉर ओल्ड रोपचा अर्थ आहे मनी और रिवॉर्ड अर्न फॉर लिटिल और नो एफर्ट्स. म्हणजे कमी पैशामध्ये कमी श्रमात जो पैसा मिळतो त्याला म्हणतात मनी फॉर ओल्ड रोप. द ॲस्ट्रॉलॉजर चार्ज 200 रुपीज फॉर रीडिंग द होरोस्कोप. इट वॉज रिअली मनी फॉर ओल्ड रोप. त्या भविष्यकाराने त्या ठिकाणी 200 रुपये त्या ठिकाणी भविष्य सांगण्याचे घेतले आणि त्याचा अर्थ जो आहे कमी पैशात जास्त, कमी श्रमात जास्त पैसा मिळवणं त्याला म्हणतात मनी फॉर ओल्ड रोप. नेक्स्ट आहे पुट वन्स मनी व्हेअर वन्स माउथ इज. मीन्स टू टेक ॲक्शन टू सपोर्ट वन स्टेटमेंट ॲज ओपिनियन. टू टेक ॲक्शन टू सपोर्ट वन स्टेटमेंट ॲज ओपिनियन. त्या ठिकाणी पुट वन्स मनी व्हेअर वन्स माउथ इज म्हणजे योग्य त्या ठिकाणी योग्य ते बोलणं त्याला म्हणतात पुट वन्स मनी व्हेअर वन्स मंथ इज, वन्स माउथ इज, सॉरी. The government needs to put its money where its mouth is to fulfill the promise made before election. तर ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी त्या गव्हर्नमेंटने काही वचन त्या ठिकाणी दिले असा त्याचा अर्थ आहे. पुढे आलेला आहे कंप्लीट द क्रॉसवर्ड विथ द हेल्प ऑफ द क्ल्यूज फ्रॉम द पोयम. खाली काही क्ल्यूज दिलेले आहे, अक्रॉस आहे आणि डाऊन आहे. तर या ठिकाणी ॲक्रॉसमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे अ ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट नंबर 1 या ठिकाणी आहे. म्हणजे ॲक्रॉस म्हणजे त्या ठिकाणी आपण होरिजेंटल असं आडवं जायचं आहे आणि डाऊन म्हणजे त्या ठिकाणी असं उभं जे आहे त्याला या खाली यायचं, इकडे अक्रॉस आणि डाऊन. तर नंबर 1ला त्या ठिकाणी आहे अ ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इथेच आपण त्या ठिकाणी इफ वी टेक द वर्ड अ ब्रास म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा अर्थ आहे ट्रम्पेट. TRUMPT ट्रम्पेट. त्यानंतर आहे सेकंड अक्रॉस अ लो स्टेडी कंटिन्युअस साऊंड. सेकंड अक्रॉस अ लो स्टेडी कंटिन्युअस साऊंड, इथे आहे हम, HUM. त्यानंतर आहे नंबर 3 फॉल्स. नंबर 3 फॉल्स अक्रॉस याला आहे अनट्रू. अनट्रू UNTRUE अनट्रू हा शब्द त्या ठिकाणी आहे. आणि अक्रॉस 4मध्ये आहे से समथिंग. नंबर 4 या ठिकाणी आहे स्पीक, SPEAK. नंतर आहे हुबं आपण जर बघितलं किंवा डाऊन बघितलं नॉट इमॅजिनरी. नॉट इमॅजिनरी या ठिकाणी आहे नॉट इमॅजिनरी म्हणजेच रिअल, REAL या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर आहे नंबर 6
पॉन्डर, पॉन्डरला नंबर 6 ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे येणार आहे तुमचं पॉन्डरला थिंक, THINK त्या ठिकाणी येणार. स्टिंगिंग इन्सेक्ट जे आहे, स्टिंगिंग इन्सेक्ट्स म्हणजे चावणारी कीटक जे आहेत त्याला म्हणतात बीज. ह्या ठिकाणी येणार आहे 6मध्ये BEES, बीज जे आहे ते येणार आहे. त्यानंतर इन लार्ज नंबर 8, इन लार्ज नंबर 7 ह्या ठिकाणी येणार आहे मेनी, MANY. आणि 9 आहे स्ट्राईक अ सरफेस नॉइजली, त्याला म्हटलं आहे नॉक, KNOCK. तर या पद्धतीने आपल्याला क्रॉसवर्ड जे आहे ते शब्दकोड आपण पूर्ण केलं. नेक्स्टमध्ये आपण जाऊया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल, फिगर ऑफ स्पीच, लाईन ऑफ द पोएम, एक्सप्लेनेशन. इन्व्हर्जन म्हणजे द वर्ड ऑर्डर ऑफ द सेंटेन्स इज नॉट करेक्ट. ज्यावेळेला शब्दांची जो क्रम असतो तो व्यवस्थित नसतो त्याला म्हणता इन्व्हर्जन. तर ह्या ठिकाणी इन्व्हर्जनची उदाहरणं ह्या ठिकाणी आलेली आहे. लाईन ऑफ द पोएम, फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. द वर्ड इज चेंज. त्या ठिकाणी आपण बघूया. हे जे इन्व्हर्जनचं उदाहरण आहे, फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड, या ठिकाणी आहे फर्स्ट स्टांजा. फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. द वर्ड इज चेंज. द प्रॉपर ऑर्डर इज फॉर मेनी अ फॉल्स फ्रेंड came knocking all day at my door as a friend. For many a false friend come knocking all day as a friend at my door as a friend. तर ॲज अ फ्रेंड जो आहे तो लास्टला जातो, म्हणजे शब्दांचा क्रम जो आहे तो या ठिकाणी बदललेला आहे. उदाहरण आहे इन्व्हर्जनचं. त्यानंतर आहे दॅन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. हे आहे उदाहरण सेकंड. दॅन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. द प्रॉपर ऑर्डर इज दॅन आय फेल्ट लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. दॅन आय फेल्ट म्हणजे हा इथे चेंज आहे. दॅन आय फेल्ट लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. त्यानंतर आलेलं आहे उदाहरण, मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन, इथपर्यंतच आहे. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ. त्या ठिकाणी प्रॉपर ऑर्डर आहे आय हॅव थॉट मच ऑफ लाईफ. आय हॅव थॉट मच ऑफ लाईफ. हे आहे उदाहरण इन्व्हर्जन या अलंकारांचं. म्हणजे वाक्यात शब्दांचा क्रम जो आहे तो चुकलेला असतो किंवा वर्ड ऑर्डर चुकलेली असते, त्याला वर्ड ऑर्डर बरोबर करायची आहे, त्याला म्हणतात इन्व्हर्जन. सिमिली या ठिकाणी आहे प्रत्यक्ष तुलना जी आहे ती आलेली आहे. तर त्या ठिकाणी आहे दॅन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट. हे जे उदाहरण आहे हे आहे सिमिली या अलंकाराचं. दॅन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट. बघा या ठिकाणी प्रत्यक्ष तुलना आहे, लाईक आलेला आहे. ह्या ठिकाणी आपण म्हणणार द पोएट डायरेक्टली कम्पेअर्ड हिमसेल्फ टू अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट. तर कवीने स्वतःची तुलना केलेली आहे एका लहान मुलाशी की ज्याने हातात बासरी जी आहे ती पकडलेली आहे. आणि अजून आहे त्या ठिकाणी हे एक उदाहरण आहे अँड हाऊ देअर व्हाईज डू हम लाईक बीज. तर ह्या ज्या बायका आहेत त्या कशा पद्धतीने लाईक आलेला आहे, एखाद्या मधमाशांसारख्या त्यांचं भुनभुन चालू असते, एक विशिष्ट आवाज चालू असतो. तर ह्या ठिकाणी पुन्हा द व्हॉइस ऑफ पुअर मेन आर डायरेक्टली कम्पेअर्ड टू द बीज. तर डायरेक्ट तुलना त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर उदाहरण आहे तुमचं रिपिटिशन या अलंकाराचं. वेन आय हॅड मनी मनी ओ. पहिलेच वाक्य आहे वेन आय हॅड मनी मनी ओ. बघा मनी मनी हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. रिपिटिशन ह्या अलंकाराचं. त्यानंतर आहे ऑनोमॅटोपिया, ज्याच्यात साऊंड वर्ड्स आहेत. साऊंड वर्ड त्याला म्हणतात ऑनोमॅटोपिया. अँड हाऊ देअर व्हॉइस डू हम लाईक बीज. बघा हमिंग साऊंड आहे. बघा ह्या ठिकाणी हमिंग साऊंड, या ठिकाणी साऊंड आहे म्हणून त्या ठिकाणी ऑनोमॅटोपिया हे अलंकार वापरला आहे. हमिंग साऊंड. द साऊंड इफेक्ट ऑफ द हमिंग ऑफ द बीज कम्स आउट थ्रू द वर्ड हम. एक हमिंग साऊंड आहे म्हणून त्या ठिकाणी उदाहरण आहे ते. त्यानंतर आहे लास्ट जो अलंकार आहे अँटिथेसिस आहे, विरोधाभास अलंकार. टू अपोजिट थिंग्स केम टुगेदर. पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मॅन शुड कम डाऊन. गो अप अँड कम डाऊन हे त्या ठिकाणी आलेलं आहे. हे बघा पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मॅन. पुअर आणि रिच आलेला आहे, दोन अपोजिट वर्ड आले आहे. त्यानंतर गो अप अँड डाऊन हे दोन अपोजिट आलेले आहेत. या पद्धतीने ते आपण पूर्ण केलं. इथे आपण थांबूया.